नमस्कार. मीन राशींच्या व्यक्तींना चंद्र राशीप्रमाणे जानेवारी 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मीन राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये विविध प्रकारच्या संधी उपलब्ध होतील. डोकं शांत ठेवायचं, खूप निगेटिव्ह विचार करायचे नाही. या दोन गोष्टींचं पथ्य पाळलं तर या सगळ्या संधींचा आपल्याला योग्य विनियोग आणि आपल्यासाठी स्वतःसाठी अनुभव चांगला घेता येईल. कारण खूप दूरचा विचार करणे हे जे आहे याला थोडं आपण एक सीमा ठेवायला हवी. कारण अतिविचार, खूप लांबचा विचार, 2029 साली काय घडणार याचा विचार करत बसणे आणि आत्ता सध्या चालू असलेल्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हे आपल्यासाठी वाईट आहे. म्हणून खूप लांबचा विचार करू नका. शॉर्ट गोल ठेवा आणि छोट्या सीमा ठेवून तेवढाच आपण विचार आत्ता करा की जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा घेता येईल आलेल्या संधीचा. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की असा खूप विचार करून आपलं नुकसान करून घेऊ नका. उत्तरार्धामध्ये आपल्याला अनेक संधी अशा चालून येतील की त्या संधीमुळे आपला व्यापार, उद्योग ही बैठक अतिशय चांगली जमेल. व्यापारामध्ये चांगला नफा आपण कमवून घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपल्या उद्योगधंद्यामध्ये आपल्याला एक चांगली बैठक मिळवून घेऊ शकता. त्याचा प्रोपोगंडा करू शकता. पण अतिविचार करू नका. कर्तव्य आपलं आज काय जे आहे ते करत चला. त्याचं उद्या काय होणार याबद्दल विचार करू नका. कारण असं मला दिसतंय की अनेक चांगल्या संधी पूर्वार्धात तुम्हाला चालून येणार आहेत जानेवारीमध्ये. त्या अनेक संधीचा आपण चांगला फायदा घ्या. लोकांपर्यंत पोचणं हे आता खूप कठीण नाही आहे. मीडिया खूप प्रभावी आहे. त्या मीडियाचा फायदा करून घ्या आणि लोकांपर्यंत पोचण्याचं काम जे आहे ते पूर्वार्धात करून घ्या. म्हणजे उत्तरार्धात तुम्हाला त्याचं फल मिळेल. म्हणून यामध्ये आपण लक्ष आपलं केंद्रित करा. कलावंत जे आहेत त्यांचा उत्कर्ष या महिन्यामध्ये मेहनतीने होईल असं दिसून येतं. विविध कला सादर करणारे लोक, कलावंत म्हणजे अगदी फक्त आर्टिस्ट स्टेजवर काम करणारे असं नाही आहे. विविध प्रकारे कलावंत म्हणजे वाद्य वाजवणारे, खेळ खेळणारे असे जे काही कलावंत आहेत त्यांनी मेहनतीने आपलं फळ मिळवा. मेहनत केली तर चांगलं फळ आहे असा हा महिना आहे. तर आपल्या प्रकृतीसाठी घातक परिस्थिती नाही आहे. पण अतिविचार करू नका हा सल्ला मात्र मी मीन राशींच्या व्यक्तींना अवश्य देईन. आपला उद्योग जो आहे तो उद्योगधंद्यामध्ये थोडं आपलं लक्ष केंद्रित करा. व्यवसाय वृद्धीसाठी काय करता येईल हे व्यावसायिक लोकांनी विचार करा. त्यासाठी मी सांगितलं आहे मीडियाचा आपण फायदा करून घ्या. नोकरी धंदा बदलणारे जे लोक आहेत त्यांनी चांगल्या संधीचा शोध घ्यायचा हा महिना आहे. आपली नोकरी बदलायची आहे किंवा आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी पाहिजे तर त्यासाठी हा महिना आहे. शोध घ्यायला सुरुवात करा. म्हणजे आपला शोध परिपूर्ण होऊन मे किंवा जून या महिन्यामध्ये आपण जंप करू शकतो. म्हणून नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी आता चांगला शोध घ्यायला, परिवर्तन घ्यायला सुरुवात करा. आपल्या कर्मावर आपला विश्वास ठेवा आणि सत्यता सोडू नका. खोटं नाटक काही करू नका. कारण त्याने पुढे कुठेतरी तुम्ही कधीतरी गोत्यात येऊ शकता. म्हणून चांगल्या आणि वाईट दोन्ही संधी तुम्हाला असतील. चांगल्या संधीचा फायदा करून घ्या. खोटं काही करू नका. अयोग्य गोष्ट काही करू नका. धार्मिक बैठक आपली ह्या महिन्यात चांगली जमलेली आहे, बसलेली आहे. आपलं स्वतःचं अनुष्ठान, आपलं कर्म हे निश्चितपणे चांगलं करा. मीन राशींच्या व्यक्तींना मी विशेष या महिन्यात एक सल्ला देणार आहे की दररोज या व्यक्तींनी संध्याकाळच्या वेळी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं वाचन करा. हे त्यांच्यासाठी औषध आहे आणि या औषधाने सगळे दुर्विचार दूर होतील आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडतील. म्हणून मीन राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात दररोज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचन करावं. आपल्या घरामध्ये मोठमोठ्या वस्तूंचा खरेदीचा
काही प्रसंग येणार आहेत तर ते खरेदी अवश्य करा. कुटुंबामध्ये वातावरण उत्साही राहणार आहे. आपलं घर जे आहे त्या घराला रंगरंगोटी करणं, नवीन फर्निचर घेणं किंवा आपल्या नवीन पाहुण्यांसाठी काही गेट टुगेदर अरेंज करणं, अशा गोष्टी या महिन्यामध्ये दिसून येतात. मीन राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो अशा सर्व प्रकारे अनुकूल दिसून येतो. मित्र आणि आपला मित्रपरिवार यांच्यावर विसंबून राहा. त्यांची जी मदत मिळते ती स्वीकारा. आपल्या मनात जे वाईट विचार असतील त्यांना वेळीच थांबवा. उगाच त्यांनी आपला गोंधळ स्वतःचा करून घेऊ नका. मीन राशींच्या व्यक्तींना अनुकूल वातावरण जेव्हा जेव्हा निर्माण होईल त्याचा फायदा करून घ्या. कोर्ट कचेरी अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्या खूप आहारी जाऊ नका. छोट्या प्रसंगातून कोर्टात वाद घालणे किंवा वादासाठी दावा प्रतिदावा लावणे, उगाचच कोर्ट कचेरीच्या भानगडीत पडू नका. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन, सदैव पॉझिटिव्ह राहा. मी सांगितलं आहे दोन्ही संधी आपल्याला उपलब्ध होतील. चांगल्या संधीचा आपण चांगला फायदा करून घ्या. निगेटिव्ह गोष्टी टाळून द्या. हे होतं मीन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.